साखरेला गोड रूप परिणमन करायसाठी काय करावं लागतं? पाणी शीतल आहे स्वभावाने, त्याला त्यासाठी काय करावं लागतं? स्वभावानुरूपच सगळ्या द्रव्यांचं परिणमन चालू आहे. विभाव करायला खरं तर पुरुषार्थ करावा लागतो तुम्हाला, पण आपल्याला ते कळत नाही आणि आपल्याला असं वाटतं ते विभावाकडून स्वभावाकडे जायचं म्हणजे महान पुरुषार्थ करावा लागतो. कारण त्याची इतकी सवय झाली आहे अनादीपासून, त्यामुळं स्वभावाला जाणणं किंवा स्वभावरूपाने परिणमन करणं म्हणजे अवघड वाटायला लागलं आता. पण ते सगळ्यात सोपी गोष्ट आहे खरं. महाराज म्हणायचे ना, निर्विकल्प राहणं सोपं आहे का विकल्प करणं सोपं आहे? संसार करताय तुम्ही तर निर्विकल्प राहणं सोपं का विकल्प करणं सोपं? काय मौन झालंय सगळे? चिंतन करा. जाऊ देत, विकल्प करू नका त्याच्यासाठी, निर्विकल्प व्हा म्हणजे सोपं होईल. तर काल काय बघत होतो आपण? मंगलाचरण. इंद सदवंदियाणं तिवणहिद मधुर विसदव काणं अंतातीत गुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. काकींची चटई ठेवून बसताय का? नाहीतर मग खुर्ची तर ठेवा, ते आल्यावर काय घेऊ देत. तर 56 नंबरची गाथा बघत होतो आपण. उदयेन व समेण या खयेण दुई मिस्सी देहिं परिणामे जुत्ता ते जीव गुणा बहुसुयथे सुविथिण्णाम. जीवाच्या 5 भावाचं वर्णन अनेक शास्त्रामध्ये अनेक संदर्भात अनेक प्रकाराने केलं गेलं आहे. ते समजून काय फायदा आहे आपल्याला? तर हे 4 भाव जे आहेत ते बहिरंग म्हणले जातात किंवा बाह्य म्हणले जातात, आणि एक पारिणामिक भाव आहे तो स्वभाव म्हणला जातो. मग त्या स्वभावाला लक्ष केलं असताना आपल्याला सुखाची सिद्धत्वाची प्राप्ती होते. पण जे हे बहिरंग कर्मसापेक्ष भाव आहेत, औदयिक, औपशमिक, क्षायिक आणि क्षायोपशमिक, हे म्हणजे आपला स्वभाव नाही. मग आजपर्यंत आपण त्यालाच स्वभाव समजून बसलो आहे. थोडंफार ज्ञानामध्ये आपल्या उघाड झालं की मीच महान, किंवा ते अल्पज्ञान आहे ह्याचं मान्यताच नसती. जसं की तुम्हाला आता धंद्यातलं जास्त ज्ञान आहे, आम्हाला कमी आहे म्हटल्यावर तुम्ही त्या दृष्टीने श्रेष्ठ म्हणणार स्वतःला. एखादा डॉक्टर असेल तो म्हणेल की मी श्रेष्ठ, एखादा वकील असेल तो म्हणेल मी श्रेष्ठ. पण आपण काय सांगितलं असल्या क्षयक्षम ज्ञानाच्या वृद्धीमध्ये आनंद मानतोय, ते स्वभाव नाही आहे हे कुठं जाणतोय. त्यामुळं म्हटलं की तिथं या 4 भावापासून स्वतःला वेगळं जाणणं हा पुरुषार्थ आहे. मी पारिणामिक भाव स्वरूप आहे हे जाणलं की हे 4 भाव सहजतेने भिन्न होऊन जातात. कापोतलेश्याचं वर्णन बघत होतो आपण. औदयिक भावाचे जे 6 लेशारूप भेद आहेत, त्यातलं कृष्ण, नील, कापोत हे अशुभ लेश्या आहेत. त्यातले कापोत लेश्या कुठल्या कुठल्या जीवांना असते? किती गुणस्थांवरती जीवांना कापोत लेश्या? काका, किती गुणस्थानापर्यंत कापोत लेश्या असते? 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या. त्याच्या पुढं अशुभ लेश्या नाहीत. 5व्या गुणस्थानापासून तर शुभलेश्या सुरू झाल्या ना. त्या जीवाचे परिणाम असे नसतात जे की अशुभ लेश्याच्या योग्य असतील. त्यामुळं 5व्या गुणस्थानात आणि 6व्या गुणस्थानामध्ये शुभलेश्या 3 घ्यायच्या. कुठल्या? पीत, पद्म आणि शुक्ल. कुठल्या कुठल्या गुणस्थानात? 5व्या आणि 6व्या गुणस्थानात. पुढं 7व्या गुणस्थानात नाही, पीत, पद्म आणि शुक्ल हे 5, 6, 7 गुणस्थानात, आणि 8व्या गुणस्थानापासून पुढं फक्त शुक्ल लेश आहे. कुठल्या गुणस्थानापर्यंत? 13व्या गुणस्थानापर्यंत शुक्ल लेश आहे. 14व्या गुणस्थानामध्ये योगी केवली, अयोगी केवली ह्यांना शुक्लच अयोगी केवली पण असतो का लेशा? नाही नाही, संयोग केवलींना शुक्ल लेशा, शुक्ल लेशा असतो का? अयोग केवलींना लेशा रहित, अयोगी झाले ना ते. योग आहे तिथं योगाच्या निमित्तातच लेशा म्हणली जाते 10व्या गुणस्थानाच्या वर. कारण लेशा म्हणलं कशाला? कषाय आणि योग याची परिणती आहे ना, ती प्रवृत्ती त्याच्यामध्ये. त्या दोन्हींचं मिळून असलेलं कार्य ह्याला लेशा म्हणले वास्तविक. पण 10व्या गुणस्थानाच्या वर कषाय राहिले नाहीत.
त्यामुळं जे काही तुम्ही म्हणताय लेशा 11व्या 12व्या 13व्या गुणस्थानामध्ये ती सगळी उपचाराने म्हणली जाते, कारण तिथं कशाय राहिले नाही आहेत पण योग आहेत. मग योगाच्या सद्भावामध्ये लेशा त्यांना आहे असं म्हणलं गेलं 13व्या गुणस्थानापर्यंत. 14व्या गुणस्थानात योगसुद्धा नष्ट झाला, त्यामुळे त्यांना अयोग केवली म्हणलं. त्यांच्या ठिकाणी तर शुक्ल लेशाचा सुद्धा सद्भाव नाही. नाही 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 13वं नाही, 12व्या गुणस्थान क्रॉस झालं की वर 12व्या गुणस्थानात जाणारा सुद्धा खाली येणार नाही, कारण 12वं गुणस्थान हे क्षायिक सम्यक दृष्टी क्षपक श्रेणीवाल्यालाच असतं. 10व्या गुणस्थानातून जो 12व्या गुणस्थानात जातो, काय जातो म्हणजे तिथं काय करायचं नाही. फक्त असे आहेत मुनी, इतकी छान धारा आहे त्यांची ज्ञानाची की बहिरंगात काहीही उदय असू देत, अशी निर्जरा झर सुरू झाली आणि त्यांची इतकी स्थिरता दृढता स्वभावामध्ये आणि त्याचा आनंद इतका भोगतायत की अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान होतं. आपल्याला वाटतं 8वं 9वं 10वं कधी कधी करायचं इतकं, हां काय करायचं नाही आहे तुम्हाला असं बसल्या ठिकाणी. म्हणलं ना ते कुठले होते, कनक शांती मुनी किती वर्षाचे होते हो? 8 सगळ्यांना पाडलं नाही 8 वर्षाचे त्यांनी दीक्षा घेतली आणि मग असं कालात थोडंसं शिक्षण सुरू झालं, संघामध्ये राहता येत अजून. तर काय झालं, त्यांना ध्यानाची सवय होती भरपूर, अध्ययन नव्हतं भरपूर पण ध्यान होतं. आणि मग त्या ध्यानाच्या बळावर काय झालं, एक दिवस जंगलामध्ये ध्यानाला ते म्हणून मध्यभागी गेले होते, जंगलाच्या उपवास केला होता त्या दिवशी. आणि मग इकडं संघामध्ये सगळ्यांनी आचार्यांनी सगळ्या इतर मुनींना सांगितलं, उपाध्यायांना वगैरे, की तुम्ही हे सगळ्यात बालमुनी आहेत आपल्याकडं, त्यांचं शिक्षणाचं सगळं तुम्ही बघा, त्यांची सगळी चर्याकडं तुम्ही लक्ष द्या. असं सगळ्यांची चर्चा झाली दिवसभरात. आणि सकाळचं संध्याकाळ झालं तरीसुद्धा ते मुनी आले नाहीत जंगलातून परत. म्हणल्यावर आचार्यांनी पाठवलं 2 मुनींना की जावा बघा कुठे आहेत, त्यांना घेऊन या. आणि हे शोधत जंगलात गेले तर वरती देव लोक चालले होते, कुठल्या तरी मुनींना केवळ ज्ञान झालं होतं म्हणून. आणि ते जय जयकार करत होते, कनक शांती मुनिराज की जय, भगवान की, कनक शांती भगवान की जय. काय झालं, कसं झालं, किती वेळ ध्यान केलं सांगा, 8वं 9वं 10वं किती कष्ट करावे लागले. असं त्या ध्यानामध्ये आहेत ना, ते दृढ आहेत, तर त्याच्या निमित्तामध्ये सहजतेने ती प्रगती होत जाते ज्ञानात. त्यासाठी करावं लागत नाही. आपण इथं विचार करूनच परेशान आहे. म्हणूनच म्हटलं ना, निर्विकल्प राहणं सोपं आहे का विकल्प करणं सोपं आहे हो? अवघड आहे ना त्यांना म्हटलं संसार करताय, निर्विकल्पतेने करणं सोपं आहे का विकल्प करून करणं सोपं आहे? संसार असू दे नाही तर धर्म असू दे, दोन्ही ठिकाणी पण एकच फॉर्म्युला आहे. जिथं निर्विकल्पता आहे तिथं सुख आहे. भले इथे संसार सुद्धा असेल किंवा मोक्ष सुद्धा, काय धर्म सुद्धा असेल, दोन्ही ठिकाणी पण निर्विकल्पतेनेच शांती आहे आणि कार्याची सिद्धी आहे. म्हणूनच ना, धर्म म्हणजे काय परिभाषा झाली आज बाहेर लोकांची, शरीराची जडाची क्रिया म्हणजे धर्म झालाय. त्याच्या पुढं जाऊन धर्म माहीतच नाही ना काय. म्हणून आम्ही काल रात्री काय घेतलं, तप म्हणजे कशाला म्हटलं तप, आणि कुठलं श्रेष्ठ तप आहे. 12 तप आहेत ना, कुठले 12 तप काका? बहिरंग. कुठले? अनशन, औमोदर्य, वृत्तीपरिसंख्यान, रसपरित्याग, विविक्त शय्यासन आणि काय क्लेश, हे बहिरंग तप आहेत. अंतरंग तप कुठले? प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, वित्सर्ग आणि ध्यान, हे अंतरंग तप आहेत. या 12 तपामध्ये कुठले तप श्रेष्ठ? अंतरंग तप श्रेष्ठ. त्याच्यामध्ये कुठले श्रेष्ठ? ध्यान हे सर्वश्रेष्ठ तप आहेत. पहिल्यापासून, काल आम्ही रात्री तेच घेतलं होतं की पहिल्यापासून काउंटिंग सुरू करायचं. पहिला अंशनपेक्षा औमोदर्य अवघड आहे, औमोदर्यापेक्षा वृत्तीपरिसंख्यान टफ आहे. असे पुढचे करत जाताना तर प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी जाताना ध्यान राहिलं आहे ना, तर ते ध्यान सगळ्यात श्रेष्ठ तप आहे, ज्याच्या निमित्तात की सगळ्यात जास्त निराकुलता आहे, धर्माची प्राप्ती आहे म्हणा. ॲक्च्युली अंतरंग तप सगळ्यामध्ये शुद्धोपयोगच गर्भित आहे, पण आपण बघायला जातोय दुसऱ्या दृष्टीने त्याला. तर त्यात काल आम्ही रात्री हे घेतलं होतं की स्वाध्याय नावाचं जे अंतरंग तप आहे, उपवास करणारा श्रेष्ठ का स्वाध्याय करणारा श्रेष्ठ?
जरा विचार करून उत्तर द्या. स्वाध्याय म्हणजे म्हणून तर म्हणलं अंतरंग तप बघा हो. बहिरंग तप म्हणजे हे घेऊन बसून स्वाध्याय करणं, ह्याला कुठं तो स्वाध्याय म्हणतोय. स्वधिय अंतरंग तप बघायचंय. त्यामुळं तिथं स्वतःच्या आधाराने परिणमन म्हणजे शुद्ध उपयोग आहे. आणि ठीक आहे, तुम्ही म्हणताय विकल्पाच्या भूमिकेत हे शास्त्र घेऊन स्वाध्याय करणं वगैरे, तर पहिला हे अंश नवमोदरीला तुम्ही श्रेष्ठ म्हणताय, 10 उपवास करणारे श्रेष्ठ, आणि ते येऊन उपवास मानणं म्हणजे उपवास नाहीच करत. बहिरंग तपात घातलंय ना त्यांनी, बरोबर. तरी सुद्धा काय तिथं अंतरंग ह्यालाच आहे ना महत्त्व. बहिरंग तपाला सुद्धा अंतरंग दृष्टीनेच बघायला पाहिजे. कारण जे बहिरंग 6 तप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची प्रधानता शुद्धोपयोग रूपानेच असते. अवमोदर्य का करता तो सांगितलं ना, सगळ्यात श्रेष्ठ अवमोदर्य करणारे ते मुनींचं उदाहरण येतं शास्त्रामध्ये की मासोपवासी होते ते, आणि आहाराला निघाले आणि त्यांनी 1 दाणा भात खाल्ला. किती हो? 1 दाणा भात खाल्ला आणि सोडला आहार आणि गेले. पुन्हा महिना उपवास. तर लोकांनी काय म्हणलं, कशाला 1 दाणा तर खायचा म्हणले, 2 महिने सलग उपवास झाला असता, उलट चांगलं रेकॉर्ड झाला असतं. तर तिथं अवमोदर्य हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तप आहे, ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं ते उपवासापेक्षा. पण भावना काय मागं त्याच्या, याच्यातून सुद्धा शरीराचं ममत्व सुटायचंय. ह्याच्यासाठी म्हणजे जेवढी आपल्याला अंतरंग स्थिरता प्राप्त होणार आहे तेवढं हां जास्त जास्त त्यासाठी उग्रता आहे, परिणामांमध्ये जास्त बळ आहे तिथं, की सगळं ताट करून ठेवलं आणि त्यातलं एवढीशी वस्तू ग्रहण करून सोडून द्यायचा आहार. म्हणूनच की हे चुकतंय हो आपलं. धर्माला तुम्ही डोळ्यांनी बघायला जाताय, इंद्रियांनी पकडायला जाताय, पण धर्म हा स्वभाव आहे ना. स्वभाव कुठल्या इंद्रियाचा विषय नाही आहे. त्यामुळं तुम्ही परिभाषा करताय तर बहिरंगातून करू नकात. हे सगळे धर्म सांगायले ना आपण, जे उत्तम संयम, तप, त्याग, आकिंचने, हे सगळे धर्म कुठं बघायचे आहेत. बहिरंगात काय सोडणं वगैरे त्याग नाही आहे. त्याग कशाला म्हणायचं? त्याग कशाला म्हणायचं? जेव्हा मला समजलं ना त्याचा अर्थ, आम्हाने जेव्हा पंढरपूरला असताना पहिल्यांदा समयसार घेतला होता, तेव्हा जेव्हा ती 34वी गाथा शिकवली होती ना, इतका आनंद आलता ना, कसलं सही अर्थ काढला आचार्यांनी. प्रत्याख्यान म्हणजे त्याग म्हणतो ना आपण, पण त्याग म्हणजे काय? तुम्हाला असं काहीतरी सोडणे, देणे, टाकणे, ह्याला त्याग वाटतंय ना. त्याग म्हणजे काय हो? असं त्याच्यात पण लॉजिक आहे. काय त्यांनी जी व्याख्या केली आहे ना, तुम्हाला ती व्याख्या पण लय भारी वाटणार नाही जर त्याचा अर्थ नाही कळला तर. कारण तिथं सांगितलंय त्यांनी ज्ञानच प्रत्याख्यान आहे. ह्याच्यावर मी इतकं चिंतन लिहिलं होतं, मला तेव्हा आवडलं म्हणल्यावर ते तुम्ही चिंतन करा, अजून आनंद वाटणार. म्हणजे काय सांगायचंय, ज्ञानच प्रत्याख्यान आहे म्हणजे काय हो? हां ठीक आहे, हे असं ढोबळ व्याख्या आपण वाचतो की शास्त्रामध्ये, पण असं त्याचं किती भावभासना होती आहे. जसं त्यांनी उदाहरण दिलं ना शास्त्रामध्ये, की ती परक्याची चादर होती आणि त्यांनी अंगावर घेऊन झोपला होता. जेव्हा समजलं लक्षण हे की माझी नाही आहे, अजून अंगावरच होती, पण जेव्हा समजलं ही माझी नाही आहे, त्या क्षणाला त्याग झाला. ह्याला म्हणायचं त्याग. ज्ञानच त्याग आहे. आता ती जरी अंगावर आहे, जरी तो वापरतो, तरी सुद्धा त्याची भावना हे माझं नाही आहे. तसंच इथं पण सांगितलं, ज्याला कोणाला तुम्ही मी म्हणताय ना, हे शरीर, परिग्रह वगैरे सगळ्याचं ज्ञान हे माझं नाही आहे, हे ज्ञान बरं का. तुम्ही भलेही सगळ्या परिग्रहात राहताय तरी सुद्धा हे ज्ञान, त्याला त्याग म्हणतं. त्याग म्हणजे बाहिरंगात काही परिभाषा करू नका, सोडायचं वगैरे, सुटणं. हां सुटतं ते. त्यामुळं काय करावं लागलं तर ते सोडावं लागलं म्हणजे त्याग झाला असं नाही आहे. ज्ञान होणं हा सुद्धा त्याग आहे. ज्ञान झालं का आपल्याला हे शरीर माझं नाही. किती भेद ज्ञान झालं. शाब्दिक म्हणलं म्हणजे असं वाटतं ज्ञान झालं. तेच की, जेवढी भाववासना होत नाही ना जोपर्यंत, तोपर्यंत त्याग झाला नाही. तुम्ही हाताने भले किती दान कराल, पण तरी सुद्धा त्याला त्याग म्हणता येत नाही. अंतरंग परिणाम नाही सुटले. खिशातून कोण तर सांगितलं 100 रुपये द्या तुम्हाला, तुमची इच्छा नसेल तरी द्यावं लागलं, सांगा द्या, त्याग म्हणायचं का नाही? का बरं सोडलं नाही का तुम्ही? हां सोडावं लागलं.
आम्हानी सांगितलं नियम घ्या कशाचे, कंदमुळं त्यागचं नियम घ्या, हॉटेलचं नियम घ्या असं सांगितलं. तुम्ही सोडलं, पण त्याग झाला का नाही? का सोडलं का नाही? तर जेव्हा अंतरंग परिणामपूर्वक सुटणार ना त्यावेळेस ते त्याग म्हटलं जाणार. सोडवल्यावर त्याग नसतो, कारण तिथं जर भावना राहील परत भोगण्याची तर त्याला त्याग म्हटलं नाही. आसरव फुकट चालू आहेत अजून त्याचे. असं झालंय का मुलाचं की काय म्हणायचं, भावनावश असं वेगामध्ये घेतला नियम की आजीवन मी कांदा लसूण खाणार नाही, कुठंसुद्धा खाणार नाही. असं काय स्पेसिफिकेशन नाही केलं कुठं नाही खाणार, फक्त म्हणलं आजीवन नाही खाणार. नियम केला आणि गेला. तेव्हा अजून शाळेत वगैरे असेल मला नाही माहिती कधी, पण झालं एज्युकेशनल लाईफ, बाहेर पडली आता, सगळं फिरणं धंदा करणं सुरू झाल्यावर सुरू झालं बाहेर खायला. मग तिथं त्यांना संबोधन केलं, स्थितीकरण केलं की नियम केलाय तर मोडू नकात, काही तुमची सोय करा पण बाहेरचं खाणं योग्य नाही आहे. पण आता सांगतोय तो मुलगा की मी घरात नाही खाणार, एवढंच नियम घेतला होता. म्हणजे पळवाट कशी लगेच आपण काढत राहतो. मग जिथं ज्ञानपूर्वक नाही झाला ना त्याग, तिथं असं भ्रष्टता येते. त्यामुळं त्याग करायला धडपडू नका, ज्ञान करायला पहिल्यांदा. ज्ञान करून घ्या तर त्याग होणार आहे, नाही असं नाही आहे. तुम्ही भलेही ते म्हटलं ना काय तर चांडाळ आहे, त्याचं कार्य करतोय, त्याला इतकी अंतरंगातून हेय भासना आहे त्याची की मला हे करायला नको आहे, मी हे करणार नाही, इतकी भावना त्याची अंतरंगातून. त्यामुळं बहिरंगात तो ते कार्य करत असला तरी सुद्धा त्याचा दोष त्याला कमी. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा आतली शक्ती तयार करा हो, की मी ह्याच्यावर जगणारा नाही आहे, हे मला करणं योग्य नाही आहे. हां, ज्ञान म्हणजे भावभाषा ज्ञान म्हणजे आपलं वाटतं नुसतं समजून घेतलं. शाब्दिक ज्ञान नाही, हां. शाब्दिक नाही म्हणायचंय. भाव श्रुत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुटत नाही. म्हणून होणार आहे, करायला जाऊ नका तिकडं. मला तिची आसक्ती कमी झाल्यावर मग सोडेन असं नाही. तुम्ही इकडं लावा ना उपयोग, इकडची आसक्ती करा, जाऊ देत. म्हणजे जेव्हा स्वभावाचं महत्त्व वाटेल ना, बहिरंगातनं त्या गोष्टी सुटत जाणार नाही असं नाही आहे. आपण हे कमी करतोय, बहिरंगामध्ये जास्त पुरुषार्थ करतोय, ते सोडायचं, हे सोडायचं, ते सोडायचं. त्याच्यामुळं धर्म अवघड झालाय. म्हणून आम्हानी काय सांगितलं, जिनधर्म त्याग प्रधान नाही आहे, भोग प्रधान आहे. आणि ज्याला भोग समजला ना, कशाचा, कधी, कुठं, काय भोग घ्यायचा आहे, बहिरंगात त्याग त्याच्याकडून होणारच. त्यामुळं कला असायला पाहिजे तो त्यातल्यात, त्याच्याशिवाय उपयोग नाही. बाकीच्या सगळ्या कला शिकल्यात आपण, पण ही कला नाही शिकली तर जिनधर्मात येऊन इतकं सगळं श्रेष्ठ कुळ मिळून, इतकी अनुकूलता मिळून आपला काही उपयोग नाही. तर प्रकरण चाललं होतं की कापोतलेशावाला जीव, हे दीपचंद छाबडांचं, दीपचंद जैनचं. तर ते कापोतलेशावाला जीव अज्ञानपूर्वक धर्म करतो. उपवास करेल तर त्याचं मर्म जाणणार नाही, त्याचं काय कशासाठी करायला पाहिजे ह्याचं महत्त्व जाणणार नाही, आणि उपवास आदी क्रिया करेल तर त्याला सुद्धा म्हणलं अशुभलेशा. कारण उपवास करणार आणि असं इवळत राहणार, मला किती त्रास होतोय, कधी पारणं करायचं, असे वगैरे भाव असतील तरी सुद्धा त्याला तप म्हणलं नाही. तुम्हाला प्रश्न आहे माझे, संयम आणि तपमध्ये आणि त्यागमध्ये काय फरक करायचं? संयम, तप, त्याग, दान, सगळ्या गोष्टी हे सगळ्या जोडून आल्यात ना. तर ह्या 4 गोष्टींमध्ये मला सांगायचं फरक. कधी सांगणार? चिंतन करून. संयम म्हणजे काय, तप म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, असे वेगवेगळे धर्म का करावे लागले? सगळ्यामध्ये संयम करणं म्हणजेच तिथं तप आहे, संयम करणं म्हणजेच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा त्याग आहे त्याच्यामध्येच, आणि परत दान म्हणजे सोडणंच आहे त्याच्यात पण असं काय, किंवा देणं आहे. मग सगळ्याचा अर्थ जवळपास आहे, स्वभावच आहे तो एक, स्वभावाची ही सगळी लक्षणं आहेत. पण मग ह्या तिघांना एकात गर्भित केलं असतं तर एकच दिवस कमी झाला असतं ना, 2 दिवस. दशलक्षण नाही, अष्टलक्षण म्हणावं लागलं असतं. सगळीकडं आपल्याला कॉम्प्रोमाइज, काय म्हणायचं, बार्गेनिंग करायची तयारी. शॉर्टकट धर्मात आल्यावर तरी तसं काय करू नका.
तर अप्रत्याख्यान जनित कापोतलेशावाला जीव अनंतानुबंधी जनित कापोतलेशावाल्यापेक्षा जरा भिन्न आहे. काय म्हणले? अनंतानुबंधी जनित कापोतलेशाधारी जीव म्हणजे कोण? पहिल्या गुणस्थानवरती अशुभलेशावाला आणि चतुर्थ गुणस्थानवरती कापोतलेशावाला जीव. ह्यांच्यात काय फरक सांगितला होता? दोघंही अशुभ लेशेतच आहेत, तरी सुद्धा एकाला त्या लेशेच्या निमित्तात अनंत संसाराचा बंध आहे आणि दुसऱ्याला नाही. कारण याचं कार्य भलेही अशुभ लेशा रूपाने चालू आहे, पण न्याय रूपाने आहे. न्यायपूर्वक करतोय, ज्ञानपूर्वक करतोय. म्हणजे ज्ञान म्हणायचं नाही, त्याला अज्ञानपूर्वकच आहे ती पण, कारण अशुभ लेशा त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून धर्म आधी क्रिया करतोय, पण न्यायाने करतोय. आसक्ती त्याची पण आहे, कुठेतरी शोक करतोय, क्रोध करतोय, रडतोय, पण तरी सुद्धा त्याची परिणती अनंत संसाराला कारण नसते. न्यायपूर्वकचा अर्थ काय? ज्ञान म्हणजे घ्या, ज्ञान हे भेद ज्ञानपूर्वक आहे की, पण क्रिया करतोय ते ज्ञानपूर्वक असेल असं नाही, असं म्हणून म्हणलं त्यांनी. अविवेकाने क्रिया करतोय असं घेतलं ना. काय ना काय त्याच्यामध्ये मागं इच्छा आहे, आकांक्षा आहे, अशा रूपाने त्याला जे काय अप्रत्याख्यानजनित परिणाम असणार त्या रूपाचेच घ्यायचे. मग त्यांनी घेतलंय ना, महादोषवान पुरुष आहे त्यांचा तिरस्कार करेल, धर्मावर कोणी आळ आणला, त्याचं काहीतरी विरोध करायला आहे तर त्याला त्याच्याशी भांडण करेल जाऊन. काय म्हणले रीना? हॅलो हॅलो, काय म्हणले? जो कापोतलेशाधारी जीव असतो तो ज्ञानपूर्वक नाही करत क्रिया, धर्म करतोय तरी सुद्धा अज्ञानपूर्वक करतो म्हणा, किंवा धर्मक्षेत्रामध्ये जे धर्माच्या अनुकूल नाही आहेत अशांच्या विरोधात जाऊन करेल कार्य. अप्रत्याख्यानजनित असणारा म्हणजे चतुर्थ गुणस्थानवरती सम्यक दृष्टी अशुभ लेशेमध्ये असणारा जीव. तर थोडासा असा फक्त फरक केला आहे. आणि मग त्याच्यामध्ये भेद करून सांगितले की क्रोधाने सहित असताना ती क्रोधयुक्त कापोतलेशा, मानाने सहित असताना मानयुक्त, मायेने मायायुक्त आणि लोभाने सहित असताना लोभयुक्त कापोतलेशा असतील. पुढे जायचं का आता? कापोतलेशाला सोडून टाकू आता. सगळ्या लेशांचा अंत करत पुढं सरकायचं आहे. कृष्ण लेशा संपली, नील लेशा संपली, आता कापोत म्हणजे अशुभ लेशा सगळ्या नष्ट झाल्या. जसं ते पिंडस ध्यानामध्ये सगळं जाळत पुढं सरकतोय ना, तसं या सगळ्या संपवत पुढं जायचं आहे. तर आता तेजोलेशा म्हणजे शुभलेशा सुरू झाल्या. तर त्या शुभलेशांमध्ये पहिली पीत म्हणा किंवा तेजोलेशा म्हणा. कोण आहे हा जीव? त्या 6 मित्रांमध्ये जे की झाडावर तोडायला, फळं तोडायला गेले होते, त्यातला पीत लेशावाला जीवाचे परिणाम कसे असतात? पीतलेशावाला जे घड असतात ना, किंवा छोटे फांद्या म्हणा किंवा घड म्हणा, ज्याच्या की फळं भरपूर लागली आहेत, असा तो घड तोडून आपण आंबे खाऊ असं म्हणतो. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये अनर्थदंड आहे, कारण त्याला अनेक असे न पिकलेले न खाण्यायोग्य आंबे आहेत, पण ते सगळे काढू असे त्याचे भाव. त्यामुळं पद्मलेशेपेक्षा ह्याचे परिणाम अजून तीव्र आहेत म्हणा, किंवा अजून अशुभ रूपाने आहेत अशा रीतीने घ्यायचं. पण कापोतपेक्षा हा जीव चांगला म्हणा, पण तरीसुद्धा लेशा हे माझं स्वरूप नाही. मग जिथं फळ लागले तशा त्या छोट्या फांद्यांना तोडण्याचे भाव करतो तो पीतलेशाधारी जीव म्हणला जातो. तर त्याची लक्षणं सांगायला लागलीत की पीतलेशावाला कसा असतो. आपण द्रव्यलेशा आणि भावलेशा असे 2 भेद काही केले होते. पीत म्हणजे पिवळ्या रंगाचा, पिवळा म्हणजे अग्नीच्या शिखेप्रमाणे ज्याचा वर्ण असतो तो पीतलेशा म्हणा, तेजलेशा म्हणा, ती द्रव्यलेशा झाली. आणि परिणामात जेव्हा शुद्धीची अभिव्यक्ती होते तेव्हा तेज प्रगटते. सर्व दोषांना नष्ट करणारे असे ते तेज, त्या परिणामांना म्हणलं तेजोलेशा. काय म्हणले? जेव्हा पीतलेशा प्रगटते त्यावेळेस एक ज्ञानाचं तेज प्रगट झालेलं असतं, आणि त्या परिणामांना म्हणलं पीतलेशा, ज्याच्यामध्ये की सर्व दोष नष्ट करण्याची शक्ती आहे. या लेशेचा संबंध शुद्धीकरणाशी आहे, म्हणून निरंतर शुद्धीकडे वाढत जायला हवे.
म्हणजे आपली कारण काय म्हणलं, कापोत लेशावाला जीव खाली पण सरकेल वर पण सरकेल, हा जीव वर सरकणार आहे. हां, पीत लेशावाला पद्मलेशा रूपाने किंवा शुक्ल लेशा रूपाने सुद्धा त्याची परिणाम बदलू शकतात. आणि इतकं झटझट कार्य आहे माहिती का, म्हणजे अंतर्मुहूर्त म्हणजे किती असतो, कमी आहे ना वेळ तो. मग सांगितलं अंतर्मुहूर्तामध्ये एक लेशा असते, लगेच त्याची दुसरी लेशा असू शकते. अशुभातून शुभात जाईल, शुभातून शुद्धात जाईल. त्यामुळं अंतर्मुहूर्तात लेशा बदलतात. म्हणजे मला काल असं जाणीव झाली जरा, की आपण एखाद्याला असं बघतो की किती हा वाईट आहे, किती क्रोधी आहे, किती कशाई आहे, असं आपण एखाद्याचं परिभाषा करायला जातो, तसं त्याचं व्यक्तित्व तसंच म्हणून बघायला जातो. पण हे समजल्यावर काय उपयोग आपल्याला मग, की लेशा परिवर्तनशील असतात. त्यामुळे तुम्ही एखाद्या जीवाला पापी म्हणूनच बघू नका, त्याची पण लेशा बदलली की त्याचं परिणाम होऊ शकतं. त्यामुळं एखादा जीव कुठलाही पापी सर्वथा नसतोच. सासूबाई कशा आहे तो, चांगला येतोय. कशा आहे तो सासूबाई, सासूबाई कशा आहेत, सुना कशा आहेत. सगळ्याला आपण असं बघताना बघतो की त्या वाईट आहेत किंवा त्या डॉमिनेटिंग आहेत किंवा असं काहीतरी एक त्यांच्यासाठी तसं काय म्हणायचं, त्यांची डेफिनेशनच करून टाकतो त्या तशाच. त्यामुळं दुसऱ्या अँगलनी बघतच नाही त्यांच्याकडं. आणि मग तुमचा दृष्टिकोन तसाच असल्यामुळं तुम्हाला तसंच भोगायला मिळते परत परत. कारण आपली जशी दृष्टी तशी सृष्टी दिसणार. आणि मी जसं दुसऱ्याशी वागणार आहे तशाच रूपाने मला त्याची रिॲक्शन मिळणार आहे. म्हणून म्हटलं सगळ्याला आम्हा म्हणतात ना, निर्दोष परमात्मा बघा, किती मस्त आहे माहिती का, किती शक्ती आहे असं बघायला ज्ञानामध्ये असायला लागते. तर ह्याच्याशिवाय नाही आहे तुम्हाला सुटका. सगळ्याला समरूपाने बघावंच लागणार आहे. बघा कसं बळ आणता स्वतःमध्ये. असं आम्ही जॉब करत असताना काय म्हणायचं, एक माझी पोस्ट अशी होती की सगळ्यांवर ऑब्झर्वेशन ठेवायचं, इन्स्पेक्शन करायचं, अशा टाईपची माझं हे प्रोफाईल होतं. त्यामुळं मी गेल्यावर लोक घाबरणार ना, ते आलेत काहीतरी चूक काढणार, त्यामुळं ते घाबरून चुका करणार आणि मला ते मिळणारच असं काहीतरी व्हायचं बरं का. पण काय म्हणायचं, त्यांनी माझी परिभाषा कशी केली हो, ह्या अशाच. आणि मग बाहेर कुठं तर भेटल्यावर मी अशीच म्हणून बघायच्या माहिती का. त्यामुळं काय म्हणायचं, एक इम्प्रेशन तुमचं तसंच फिक्स होतं. म्हणून म्हणलं की ना आपली दृष्टी अशी असावी, ना आपलं व्यक्तित्व असं असावं की सतत एखादा जीव असाच असतो असं नको. आपल्या स्वतःला सुद्धा बदला आणि समोरच्याकडं बघण्याची दृष्टीसुद्धा बदला, तर समजणार लेशा काय आहेत आणि ते समजून आपल्याला फायदा होणार. नाही तर नुसतं शिकतोय तर काय उपयोग. काय म्हणून बघता, जे त्रास देणारे असतील, वर्कर असतील की कोण काय, नाही तर आलेल्या आता हाताखाली काम करणारे गडी वगैरे असतात, काय काका कसले आहेत ते. असं मी आमच्या पप्पांना नेहमी सांगते बरं का, फॅक्टरीमध्ये काम करणारे असतात ना, त्यांच्यावर ओरडारडी करत असते तो. आता ते म्हणते ते ऐकतच नाहीत, काय करायचं. म्हटलं त्यांचा स्वभाव तसा आहे, समजून घ्या. नाही मी काय त्यांना ओरडत नसतो. मी कधी शिव्या देत नाही त्यांना असं म्हणते. पण ते आम्ही कधी फोन केलं ना तेच ऐकायला, म्हणजे शिव्या नसतात पण ओरडून बोलणं असतं एक त्यांच्यावर डॉमिनेटिंग असण्यासाठी म्हणून. पण म्हटलं तुम्ही चांगल्या शब्दात सांगा ना, जाऊ दे 4 वेळा सांगून काम करावं लागेल, पण वाईट भाषा कशाला वापरायची, आपण ओरडून का बोलायचं. म्हणजे काय झालं सांगा, त्या वर्करची दृष्टी तुमच्याबद्दल ही मालक वाईटच आहेत. त्यामुळं मग दृष्टी बदलली की त्यांचं सगळं कार्य पण बदलतं. म्हणून म्हणलं की अशी आपली दृष्टी व्हायला नको. म्हणून सगळ्याकडे बघताना तेवढी शक्ती आणा की ते माझ्यासारखे जीव आहेत, हेच मला दिसावं, याच्यापेक्षा दुसरं काय माझ्यामध्ये भेद होऊ नये. झालं ना तरी सुद्धा परत उपस्थापित व्हा. आता कळलंय आपल्याला तर सारखं प्रतिक्रमण करून परत वळवायचा उपयोग, की कुणाकडे बघताना मला अशी दृष्टी व्हायला नको नको नको. काय म्हणते संगीता काकी, काय म्हणले, मी कोण आहे सांगा, मी कशी आहे. माझे सगळे रूप माहीत नाहीत तुम्हाला. त्यामुळं आपल्याला आपलं पण स्वतःचं रूप माहीत नसतं. आपण म्हणजे खूप सज्जन असं वाटतं सगळ्याला. मग तुमच्या वैऱ्याला जाऊन विचारायचं ती कशी आहे म्हणून व्यक्ती. म्हणजे आपल्याला स्वतःला बदला, हे सगळं स्वरूप समजून की मी कशा रीतीने परिणमन करतो, करायला पाहिजे आणि माझी दृष्टी कशी असायला पाहिजे. तर जो पीत लेशावाला जीव असतो तो शुभ परिणामी आहे.
आणि इथून पुढं सरकणारा जीव आहे तो. म्हणून त्याचं लक्षण सांगितलं. जाणैक कज्जम. बरं मी अर्थ सांगते कारण ढोलाची गाथा आहे बहुतेक. की जो कार्य अकार्याला, सेव्य असेव्याला जाणतो. काय कार्य म्हणजे करण्यायोग्य काय आहे, न करण्यायोग्य काय आहे, सेवन करण्यायोग्य काय आहे, असेव्य काय आहे, ह्याला जाणतो. म्हणजे भेद समजतो त्याला त्याच्यातला. सर्वांच्या विषयी समभावधारी, समदर्शी असतो. पुढं सांगितलं दयादानामध्ये तत्पर राहतो. मन वचन कायेने मृदू कोमल परिणामी असतो. तो पीतलेशाधारी आहे असे जाणावे. काय कळलं? कुठल्या कुठल्या गुणस्थानात आहे पीतलेशा? चूक. पीतलेशा कुठल्या गुणस्थानात असते? पहिल्या गुणस्थानाला का सोडा लागलाय? पहिल्या गुणस्थानवरती सुद्धा पीतलेशाधारी असू शकतो. मंदकशाही जीव नाही आहेत का पहिल्या गुणस्थानात? त्यामुळे 1 ते 7 गुणस्थानापर्यंत पीतलेशा असू शकते. आणि मग त्यामुळं पहिल्या गुणस्थानवरती जीव असेल तरी पण त्याच्या ठिकाणी हे सगळं दिसणार आहे. मंदकशाही आहे, दयादान आदीमध्ये सगळ्यामध्ये तत्पर आहे, सगळं जाणतोय, हे करायला पाहिजे नाही करायला पाहिजे वगैरे, किंवा काय नीती अनीती सगळ्याचं पूर्वक कार्य करतोय. पण तरी भेदविज्ञान नसेल तर शुभभावसुद्धा कुठं नेणार तुम्हाला? त्या शुभाचं अवलंबन कशासाठी आहे? पुढं सरकण्यासाठी, शुद्धाकडे जाण्यासाठी. पण हा जीव जर पहिल्या गुणस्थानवरती असेल तर त्याचं पण कार्य असं समजून घ्या की अज्ञानपूर्वक आहे. त्यांनी काय केलं आहे? जो अनंतानुबंधी जनित पीतलेशावाला जीव आहे तर त्याचं लक्षण सांगते मी, वाचते याच्यातलं 1 मिनिट. जिनके मंद हो गई है क्रोधादि कषाय भाव, पंच पापों को करने का जिसके उद्यम यानी वांछा नहीं है, और जिसके परभव संबंधी नरकादि के दुखों का भय उत्पन्न हुआ है, जिसके परभव संबंधी स्वर्गादि के विषयों की चाह उत्पन्न हुई है, इसी प्रयोजन के लिए जो कार्य अकार्यों को विचारता है, हे उपादेय को विचारता है, वह अनंतानुबंधी जनित पीतलेशावाला है. काय कळलं? म्हणजे जाणतोय की मी पाप केलं तर नरकात जाणार, मी हे कार्य केलं पुण्य केलं तर स्वर्गाला जाणार, असं पापाच्या भयाने कार्य करतोय, नाही असं नाही आहे, पण तरीसुद्धा भेदज्ञानपूर्वक नाही आहे. त्यामुळं म्हणलं की पापभिरू नुसतं असून उपयोग नाही. पुढं जाऊन विषय समजायला पाहिजे की या सरळतेचा परिणामाचा उपयोग काय करायला पाहिजे. तर परभव संबंधी स्वर्गाधिकांची इच्छा ठेवतो, त्यामुळं तिथं अज्ञानरूपच परिणती आहे. मग कार्य अकार्य आणि हे उपादेयाचा सुद्धा विचार त्याला असू शकतो. सेवन योग्य न सेवन योग्य का ज्ञान करता है, जिसे पुण्य रूप सुकार्य जानता है उसे तो करता है, और जिसे पाप रूप अकार्य जानता है उसे नहीं करता. म्हणजेच करणीय काय आहे आणि अकरणीय काय आहे हे सगळं भेद करू शकतो. जिसे त्याग योग्य जानता है उसका त्याग करता है, जिसे उपादेय जानता है उसे ग्रहण करता है, जिसे सेवन करने योग्य पदार्थ जानता है उसका सेवन करता है, और जो सेवन करने योग्य नहीं है उसका सेवन नहीं करता. आम्हा आल्यात बरं का. हां, मला काय म्हणायचं होतं, कोणी जीव अनुभूती करायला बसलाय, ध्यान करायला बसलाय आणि स्वभावाला लक्ष करतोय, तर असा जीव या लेशामध्ये असू शकतो, शुभ लेशांमध्ये. म्हणजे शुभ भावातूनच शुद्धाकडे जायला सोय आहे.
त्यामुळं आता हा जीव समजून घ्या, काय करण्यायोग्य आहे, काय नाही करण्यायोग्य, कोणाला मी ग्रहण करावं, कोणाला सोडावं, ह्याचं ज्ञान आहे ना. त्यामुळं शुभ भावात आहे, जल्प करतोय, चिंतन करतोय, त्यावेळेस हे सगळे परिणाम तिथं आहेत त्याच्याजवळ. अजून करणलब्धीपर्यंत आहे तर ह्या शुभलेशांमध्ये असू शकतो. म्हणून याचा वापर करून पुढं सरकायसाठी जर फायदा करून घेतला तर कल्याण आहे, नाहीतर मग पुन्हा खाली घसरला तर अशुभलेशांमध्ये जाणार. म्हणजे असे अनेक जीव आहेत जगामध्ये जे की खूप सरळ परिणामी असतात, खूप काय म्हणायचं मंदकशाही असतात, पण त्याचा त्यांना उपयोग होत नाही. जसं की समजा खूप चांगली जमीन आहे, पिकाऊ काय म्हणतात सुपीक, पण त्याच्यात तुम्ही बीज नाही पेरलं तर काय उपयोग त्या जमिनीचा, अशी सगळी जमीन वाया जाते. म्हणून म्हणलं तसंच आहे. अनेक असे पात्र जीव आहेत जगामध्ये, असे काय म्हणायचं जे की ज्यांच्या ठिकाणी नुसतं एक बीज पडलं तरीसुद्धा लगेच फलित होईल, लगेच त्यांना तसं फळ मिळेल. पण मार्गदर्शन नसतं, कोणाचं उपदेश मिळत नाही किंवा तत्त्वज्ञान कळून घेत नाहीत, त्यामुळं त्यांचे रुजुता किती कामाची. म्हणून आपल्याला मिळालं तर ह्याचा उपयोग करून घ्या. आपल्याला सुद्धा आत्ता जरी सम्यक दर्शन नसेल झालं प्राप्त तर अशा शुभलेशात तुम्ही असाल, मंद कशाही रूपाने परिणमन असेल, हे उपादेयाला जाणतोय आपण, तर ह्याच्या पुढं सरका आता, की त्याच्या पुढं जाऊन मी कोण आहे, ह्या सगळ्यापासून भिन्न जाणणारा आहे, चेतन आत्मा आहे, ह्याची भावभासना करणं म्हणजेच सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे. सर्व में समदर्शी होता है, किसी से द्वेष भाव या ईर्षा भाव नहीं करता, सर्व जीवों पर दया भाव रखता है और कषाय रहित परलोक में सुख के प्रयोजन से दुःखी भूके जीवों की रक्षा करता है. असं ते म्हणजे दया परिणाम असल्यामुळं सगळ्या रूपाने तिथं तो दयेचं कार्य करतोय. पण तरीसुद्धा जर स्वभावाला नसेल जाणला तर अजून अनंत संसारीच आहे. विचार करवतं का असं, इतकं दयादान करतोय, लाखो करोडोनी दान करतोय, पण अनंत संसारी, असं काय म्हणायचं पार्शलिटी वाटते की नाही, किंवा काय म्हणायचं एक त्याच्यावर अन्याय वाटतो आपल्याला. पण त्यांनी स्वतःनी केलेले परिणाम आहेत ते. जर ज्ञानपूर्वक दान कराल तर त्याचं फळ आहे, पण जर अज्ञानाने मग मागं काहीतरी राहतं, असे भाव, एक प्रशंसा करावी, कुठंतरी माझं नाव व्हावं, असे भाव राहतात, सगळ्यांना कळावं मी केलं आहे दान वगैरे असं. म्हणून धर्म कळवून किती केले उपवास तुम्ही, अनंत चतुर्दशी काय म्हणायचं, अनंत व्रत करताय का त्रैलं करायचं आहे, मग ते करायचं आणि छापायचं सगळीकडं नाव आपलं, आम्ही केलं आणि मग त्याच्यामध्ये त्रैलं म्हणजे 3 उपवास. मग असं करायचं आणि सगळ्यांना सांगायचं, सगळ्या गावामध्ये कळालं सगळ्यांना बरं का, म्हटलं त्यात किती आनंद वाटला. मग हे सगळं अज्ञानपूर्वक केलेलं कार्य आहे. म्हणून असा धर्म आपल्याला करायचा नाही. मंद कशाय झाले तर त्याचा उपयोग स्वभावाला जाणण्यासाठी करा. हो जाणा कशाय हा माझा स्वभाव नाहीच. सिद्ध भगवान निष्कशाई आहेत, निष्कर्म आहेत. हा मी शुद्धात्मा देखील कशायादी विभावांनी सर्वथा मुक्तच आहे, सिद्धच आहे जाणा. शुभाशुभ भावरहितोऽहं शुद्ध स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.